तुम्ही बाहेर काढते, माझ्यासोबत बोला. कल्पना करा, कधीतरी आपल्याला रात्रीच्या वेळेला गावच्या स्मशानभूमीतून येण्याचा योग यावा आणि आपण एकटंच असावं. गट नसावा, सोबत कोणी नसावा, पण एकटंच असावं. गावच्या स्मशानभूमीमधून आपल्याला येण्याचा योग यावा. रात्री 12च्या नंतरची वेळ असावी आणि स्मशानभूमीत आपण पाय टाकला की साऱ्या गावातली लाईट जावी. मोबाईलची बॅटरी सुद्धा उतरून जावी, मोबाईल स्विच ऑफ. आणि रात्री 12च्या नंतरची वेळ आणि मग लक्षात यावं आज अमावस्या आहे. आणि 4 पावलं पुढं गेलं की वडाचं झाड मोठं. आणि लहानपणी आजोबानं सांगितलेलं असं, पप्या अमावस्येच्या रात्री 12 नंतर वडाच्या झाडाखाली निघतं बरं. नसलं तरी दिसायला लागतं वैशालीताई, जरी नसलं तरी वेगळे वेगळे आवाज यायला लागतात, वेगळे चित्र दिसायला लागतात. एवढे घाबरतो आपण, एवढे घाबरतो. बरोबर, आपल्या तोंडातून एक नाव बाहेर पडतं, राम. बरोबर का? आपल्या तोंडातून एक नाव बाहेर येतं, राम. याचा अर्थ आपल्याला लहानपणी शिकवलंय की राम नामाला भूत घाबरतं. आणखी एक पुरावा देते, गोस्वामी संत तुलसीदासजी. तुलसीदासजी शौचाला गेले की वापस येताना डब्यात उरलेलं पाणी झाडाच्या बुडाला टाकायचे. बरेच दिवस त्यांचा हा नियम. एक दिवस जिथं पाणी घालत होते ना तिथून भूतच बाहेर निघालं, हा 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 हो हो करत. आणि ते भूताला पाहून महाराज घाबरले नाही, पण ते भूत म्हणतं, महाराज तुम्ही मला पाणी घालण्याचं काम केलं, पाणी पाजण्याचं काम केलं, पाणी देण्याचं काम केलं, तुमच्या उपकारातून कसा उतराई होऊ? सांगा, मी तुम्हाला काय देऊ? मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही फक्त मला मागा, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देतो. तुम्ही गाडी मागा, सोनं मागा, कपडे मागा, मौल्यवान वस्तू मागा, जे पाहिजे ते मी देतो. महाराज म्हटले, का रे? गाडी देणार, सोनं देणार, मोबाईल देणार, मौल्यवान वस्तू देणार, तुझ्याकडे काही या सगळ्या वस्तूंच्या दुकानं आहेत का, कारखाने आहेत? म्हणे माझी दुकानं आणि कारखाने नाहीत, पण सगळ्याच्या कारखान्यातला माल आपलाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे मी कुणाची वस्तू उचलून आणू शकतो आणि कुणालाही देऊ शकतो. मला परमिशनची गरज नाही, मी कुणाला विचारत नाही. न विचारता दुसऱ्याची वस्तू जी उचलतात ती माणसं नसतात, ती भूतं असतात. हा, न विचारता जे वस्तू उचलतात ती माणसं नसतात, ती भूतं असतात. मग ती चप्पल का असे ना, न विचारता उचलणारी कोण असतात? भूतच असतात. ती माणसांची कामं नाहीयेत. महाराज तुम्ही फक्त मागा, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देतो, तुम्ही फक्त मागा. महाराज म्हणतायत, ए मी जे मागाल ते देशील तुम्हाला? हो म्हणे, तुम्ही मागाल ते देईल. जे मागाल ते देशील? हो म्हणे, तुम्ही जे मागाल ते देईल, तुम्ही फक्त मागा. ठीक आहे, ए भूता मला एकच दे. काय दे? मला राम भेट घालून दे. राम म्हटलं की भूतच गायब, थांबलंच नाही. अर्ध्या तासानं भूतच घाम पुसत भेटलं. महाराज हात जोडतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, फक्त नाव घेऊ नका. कारण ते नाव घेतलं की आम्ही तिथं थांबत नाही. जिथं भजन आहे, जिथं कीर्तन आहे, जिथं भगवत नाम आहे, तिथं भूत थांबत नाहीत. जेवढी माणसं आहेत, जेवढी माणसं आहेत तेवढीच कीर्तनाला थांबलेली आहेत. भूत इथं थांबू शकत नाही. देवाच्या नामाचा परिणाम आहे तो. राम नामाला भूत घाबरतं, म्हणे ते नाव घेतलं की मी थांबू शकत नाही. याचा अर्थ भगवंताच्या नामाला, राम नामाला भूत घाबरतं. कुणीतरी म्हटलं, महाराज रामाच्या नावाला भूतानं घाबरणं साहजिक आहे, तुमच्या नावाला घाबरण्याचं काय कारण? तुम्ही काय राम आहात? महाराज म्हटले, नाही, आम्ही राम नाही तरी आमच्या नावाला भूत घाबरतं. त्याचं एकच कारण आहे, आम्ही राम नाही पण नावाचे तुकाराम आहोत, म्हणून आमच्या नावाला भूत घाबरतं. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. हे सगळं दिव्यत्व, ही अलौकिकता, हे आश्चर्य जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रात पाहायला मिळतं. हे साधारण माणसाच्या
चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. हे सगळं कौतुक. कुणीतरी विचारलं, महाराज एवढं कौतुक, एवढं आश्चर्य, ही नवलाई, हे विशेषत्व तुमच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं, असं काय आहे तुमच्याकडे? म्हणे आमच्याकडे काहीच नाही, आमच्या भगवंताच्या प्रेमाचा प्रभाव आहे. अभंगाचं माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव, 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 माझ्या आपणच देव माय गुरु, आपणच देव, आपणच देव, आपणच देव माय गुरु, आपणच देव माय गुरु, आपणच देव माय गुरु, आपणच पुरवी वासना, बढ़िया देह बाबा 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 पुरवी वासना. गणेश बाबा खूप उल्हास येतो मला गाण्याचा. फार सुंदर, फार सुंदर.
नाही जर थांबवलं ना यांची गाडी सुटतच चाललं. वा 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 जय हो जय हो जय हो जय हो. फार सुंदर फार सुंदर. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकोबाराय सांगतात आमचं काहीच नाहीये. हा आमच्या भगवंताचं आमच्यावर जे प्रेम आहे ना त्या प्रेमाचा प्रभाव आहे की हे सगळं कौतुक ही सगळी नवलाई आमच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आमचं काहीच नाही. या मुद्द्यातून ना खूप काही शिकण्यासारखं आहे वैशालीताई, खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि हे खरंच शिकण्यासारखं आहे. याचं अगदी सुरुवातीलाच जेव्हा आदरणीय मृदंगाचार्य दादांचं मोरे दादा ना मोरे महाराजांचा जेव्हा आपण सन्मान केला ना तेव्हाच म्हणजे हे अभंगाचं याचं सूत्र हे सूत्र कसं जुळतंय पहा. महाराज काय म्हणतात, जे काही कौतुक तुमचं आमचं पाहायला मिळतं ना ते आमचं काहीच नाही, आमच्या भगवंताच्या प्रेमाचा प्रभाव आहे. याचा अर्थ असा आहे, म्हणजे मी माझ्या बुद्धीनं घेतलेला अर्थ असा आहे, जीवनात खूप मोठे व्हा, गाण्यात पुढे जा, वाजवण्यात पुढे जा, धनवान व्हा, गुणवान व्हा, मोठी मोठी पदं मिळवा, खूप 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 मोठ्या मोठ्या उंच उंच पदावरती जा, पण जे मिळालं ना त्याचं श्रेय आपल्या गुरुला आणि आपल्या संताला देवाला. जे काही आपल्याला मिळालं गुरु बिना कौन बताए बा, जय हो गुरु